हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे तुम्ही? मस्त ना. आणि मी सुद्धा मस्तच आहे गाईज. मी इथं जेवण वगैरे बनवत ठेवलेलं आहे. इथे ठेवले तिखट डाळ, आत्ताच ठेवले गाईज तिखट डाळ. आणि इथे आहे भात. आणि गाईज जेवण बनवताना असं कोणाचं म्हणजे कोणाला असं असेल की नुसतं चटके लागत असतात, कारण मला तर खूप चटके लागतात. हे बघा, आता पण मीठ लावून बसले. हे बघा, पूर्ण हाताला मीठ लावलंय. पूर्ण नाही म्हणजे जेवढं लासलंय तेवढंच. कधी पण मला चटका लागतच असतो, काय माहिती. पण खूप दुखतंय. मला वाटलं पोट बिडेल ना, म्हणून मी आता लावलं इथे मीठ. आणि ते मी बघते TV. सो गाईज खूप आगाग होते. अक्षरशः पूर्ण असं झोंबतोय, म्हणजे पूर्ण तो गरम भाताचा टोप आहे ना, तो माझ्या पूर्ण हाताला सगळं. मी अशी पुसत होती गॅस, आणि तो भाताचा टोप आहे तर त्यालाच माझा हात लागला. तो त्याच्यामुळं एवढा जोराचा चटका लागला ना. पहिला मला काय वाटलं नाही, मी धुतला म्हणजे थंड पाण्याने. पण नंतर जास्त आगाग व्हायला लागली. म्हणजे पोटबीड यायचा. म्हणून मग मी काय केलं, मीठ घेतला आणि मीठ लावला सुट्या हाताला. पाणी लावलं थोडा हाताला आणि मग मीठ लावलं. तर या आगाग काही जायची थांबत नाही. की 15-20 मिनिटे झाली अजून आगाग जात नाही. पूर्ण लाल झाला होता. आता जरा बरं आहे मीठ लावल्यावरती. बघा, कधी पण आग म्हणजे असं लागला ना चटका वगैरे तर असं मीठ लावत जा, मग फोडणं आहेत आपल्या हाताला. सो गाईज आता बघूया आजचा ब्लॉग काय होतोय. मी आज सुरुवात तर केलेली आहे ब्लॉग बनवायला, पण बघूया काय होतो आजचा ब्लॉग. आणि आता रिया पण आज स्कूलला नाही गेलेली आहे, कारण रियाची पण तब्येत डाऊन आहे. आणि रियाला पण ताप, पोटात दुखतं, हे ते सगळं चालूच आहे. त्यामुळे तिला मग स्कूलला पाठवलीच नाही आज मंडेला. पण एवढे दिवस तर नव्हतं पाठवलं, कारण की तुम्हाला माहिती आहे भिवंडीमध्ये खूप मोठा मॅटर झाला होता. त्यामुळे शाळे वगैरे पाठवलाच नव्हता रियाला. आम्ही चाललोय रियाला दवाखान्यात घेऊन, कारण रियाला आल्या परत ताप. बघा पेशंट, बघा पावडर लावते. ही पेशंट पावडर लावते. रियाला जेव्हा तेव्हा तुला ना फ्रेश राहायला आवडतो ना दीदी ना. जेव्हा ते अख्खा दिवस तोंडाला पावडरच लावत असते आणि केस विंचरत असते, नाही का? बरोबर का? आणि गाईज आता आम्ही निघतो दवाखान्यात जायला रियाला घेऊन. सो आता बघूया दवाखान्यात, म्हणजे तिचं ब्लड टेस्ट करायचं आहे. काय बोलतात डॉक्टर हे बघायला लागेल. सो चला दवाखान्यात जाऊ. चला मॅडम, जास्त तयारी नका करू, चला. पेशंट दिसली पाहिजे. काढ. चला गाईज पहिल्यांदाच असं झालंय की आमच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच की सगळ्यांची तब्येत डाऊन झाली. पहिला आईची झाली, मग रियाची झाली, मग माझी झाली, आणि मग माझ्या मिस्टरांची झाली. एकाच दिवशी सगळ्यांची तब्येत डाऊन झाली होती. गर्दी नाही वाटतं, बरं. किती ताप आहे काय माहिती. आणि हा वरचा नजारा. हा आता आम्ही या क्लिनिक मध्ये पोहोचलोय. मारायचे दवाखाना. हा इच्छा फेसबुक मध्ये टाकू आपण ना, फेसबुक मध्ये, युट्यूबला माझे पण फोटो येणार ना युट्यूबला. मग दीदी डोळे बंद करा. तिने रडणार दीदी आरोही नाही ती आता दवाखाना होतो ते. डोळे माझे बंद केलेत तिने. दीदी पाय नको हलू. व्हेरी गुड. आता किती लाईक भेटतात. कसा वाटला ग? नाही दुखत.
15 मिनिटात रिपोर्ट भेटेल. दवाखान्यात दीदी तू गोळी खाते ना. आपण वजन पण आपणच चेक करायचं एवढा. हाय काय कर 20 किलो. आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर याचा ब्लड टेस्ट केलेला आहे. सो त्याच्यात सुद्धा नॉर्मल आलं आहे. ते बोलतात व्हायरल इन्फेक्शन आहे. सो त्यासाठी आणि खूप घाबरलो होतो आम्ही. तर रिपोर्टमध्ये काय येईल, कारण टायफॉईड मलेरिया हे तर तिला कधी कधी असतोच, मग त्यासाठी आम्ही घाबरलो होतो. नॉर्मली आहे ती. सो आता चला रियाला तर मी वाटते जेवायला. रिया ही बघा रिया, पण तिचं अंग वगैरे गरमच आहे अजूनपर्यंत. आता गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. बघू दाखव तुझं इंजेक्शन. तिला असं इंजेक्शन गोळी तिला काय आवडतं तिला काय माहिती. आता ये ना इंजेक्शन जो मारलं ना ते आता सगळ्यांना दाखव. पेस्ट तिला एवढी आवडते ना, काय एवढी आवडते ना तिला पेस्ट. कोणी पण बोला ना आता ती लगेच पिते ना. तांदळाचीच पेस्ट आवडते आम्हाला. ती बियावाली पेस्ट म्हणजे हालिमचे बिया वाटतं बोलतात ना, तेच हालिमच्या बिया असतात ना लाल लाल टाईप, ती चिकट सत्याची पेस्ट होते ती एक तिला खूप आवडते. म्हणजे एकदम व्यवस्थित आहे, काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता. आणि रिया अशी करते. काय काय पण भटकते. सो काही चला नंतर भेटूया आपण. आता रियाने पेज कॅन्सल केली आणि बिर्याणी खाते आता. आता तिला मी देते बिर्याणी, ती खाईल. आणि काल पार्टी होती ना, म्हणजे मुलांची आमच्या इथे, ते पोरांनी रियासाठी दिली होती रात्री. सो आता पोरं म्हणजे आमच्या इथलेच होते, आमच्याच एरियातले. सो आता चला पेशंटला बिर्याणी पाहिजे नाही का. पेज नको का आता. कुठे चालली, काय नक्की कुठे जायचंय तुला. सो काही चला आता आम्ही पण जेवून घेतो. आता रियाला देते मी ह्या गोळ्या. बघा बापरे, एवढ्या मोठ्या मोठ्या गोळ्या आहेत त्या. 3 दिल्या, 3 टायमाच्या आहेत ना. खाशील का, खाशील. तर गोळ्या काय आवडतात काय माहिती आपल्याला. माझ्या तर घशाच्या खाली पण जात नाही ते गोळ्या, उलटी येते मला लगेच. आता मी तिला देते गोळ्या. तोडून द्यायच्यात का अख्ख्या. तुला कसं जाईल. तोडून पाहिजे. खाऊन चल सगळ्यांनी बघा घरी. ही आता ही एवढी मोठी गोळी ना, ही तिला तोडून देते मी. काय बघा काय केला बघा हिने. जास्त पाणी नको पी आधीच. बोल नको, पी तू, खा पटकन. गोळ्या खाताना बघा हिने काय करून ठेवलाय. का आता का तुला तर आवडते ना गोळ्या. हा गोळ्या त्या बस ना. एक गोळीला 1 ग्लास पाणी पिते तू. नरम झाली. काय ना पाहिजे ना अजून, तुला पाहिजे ना अजून गोळ्या. औषध उलटा इझी असतो माहिती का. शेवटची
एवढ्या एका ह्याच्यात तू वैतागली हा? पहिलाच टाइमला वैतागली तू. मला गोळ्या पाहिजे. डॉक्टर नाही, मला औषध नको, मला गोळी पाहिजे. गोळी गोली छोटी पाहिजे. छेती पाहिजे बाई. एवढी मोठी मोठी दिली ते तोडून पण नाही दे. एवढी छोट्यांना तोडून नाही दे. तोडून दिली ना मग ती कडू लागते अजून. असं नको बोलू, माझ्या तोंडाला अजून कडू येतं. खा मग, खाऊन दाखव. चल इथं लहान आहे ना, अशी पाहिजे ना छोटी. ई. बघितलं किती नाटक आहे करते. हातामध्ये गोळी ठेवलं मुद्दाम दाखवते मला. हे बकवास आहे. काय नाही आवश्यक. घे ना, नाटक नको घेऊ, घे पटापट. बघितला एवढा मोठा तोंड करते. 2 ग्लास पाणी प्यायले असेल ती 3 गोळीला 4 गोळीला. परत बोलशील का गोळ्या पाहिजेत? हा. अजून 3 दिवस खायचे तुला. अजून 3 दिवस. अशी नको करू, नाहीतर तुला पण ताप आहे. येऊ दे. दाढ कशी दुखते ती? हो ना, म्हणजे माझ्या दाढीचं बरं तुझ्या लक्षात नाही का? माहिती आहे मला सगळं लक्षात आहे. मला पण लक्षात आहे. बघितलं ना किती मोबाईल पडला असता आता.